ऑप्टोमेट्रिस्ट नेमकं काय काम करतात सर? गुड क्वेश्चन. ऑप्टोमेट्रिस्ट बेसिकली काही मशीन्स यूज करून पेशंटला आपल्याला नंबर काढायला मदत करतात. ठीक आहे. काही प्रमाणात ते बेसिक टेस्टिंग करतात. तर जसं बरेच लोकांनी हे बघितलं असेल, हे कम्प्युटरसारखं मशीन आहे. याच्यामध्ये समोर जर पेशंटला बसवला तर ऑप्टोमेट्रिस्ट ह्या मशीनच्या द्वारे ते पेशंटचा एक रफ आपल्याला चष्म्याचा नंबरचा अंदाज येतो. त्याच्यानंतर रेटिनोस्कोपी, त्याच्यानंतर स्लिट लॅम्प, असे बरेच गोष्टींचा वापर ऑप्टोमेट्रिस्ट करतात. ह्याच्यात आपल्याला बेसिक किंवा पेशंटचा कॉम्प्रिहेन्सिव्ह आय चेकअप करता येतो. ही बेसिक स्क्रीनिंग झाल्यानंतर जर त्यांना योग्य वाटलं तर ते पेशंटला काही ड्रॉप्स टाकून त्यांची बाहुली मोठी करतात. ते आपण प्रेशर चेक करायच्या मशीनने ते पेशंटचा प्रेशर चेक करतात, जेणेकरून आपल्याला कळतं की पेशंटला काचबिंदू आहे की नाही. सो हे सगळं बेसिक चेकअप डॉक्टरला पेशंट दाखवण्याआधी ऑप्टोमेट्रिस्ट रूममध्ये केलं जातं. जसं तुम्ही बघाल आपल्याकडे असे 3 वेगळे ऑप्टोमेट्री रूम्स आहेत. तर 3 वेगळे ऑप्टोमेट्रिस्ट पेशंटला इथे छान रीती 10 ते 15 मिनिटं डिटेलमध्ये चेकअप करतात. या कम्प्युटराइज मशीनवरती, ह्या स्लिट लॅम्पवरती, या प्रेशरच्या मशीनवरती, आणि ह्या गोष्टीला 15 ते 20 मिनिटं लागतात. तर ही गोष्ट ट्रेंड ऑप्टोमेट्रिस्ट खूप चांगल्या रीतीने करतात आणि इतका वेळ कदाचित एखादा डॉक्टर एखाद्या पेशंटला देऊ पण शकत नाही. तर ऑप्टोमेट्रिस्टचा इथे खूप मोठा रोल आहे. आणि बरेच लोकांना हा गैरसमज आहे की डॉक्टर स्वतः का नंबर चेक करत नाही. तर मेन मुद्दा याच्यात असा आहे की डॉक्टरांची संख्या पेशंटच्या तुलनेमध्ये कमी आहे. त्यामुळे ऑप्टोमेट्रिस्ट जे 4 वर्ष डिग्री कोर्स करून हे चेकअप कधी कधी तर मी बघितलंय डॉक्टरांपेक्षाही चांगल्या रीतीने करू शकतात आणि ते तितकं वेळ देऊ शकतात, जेणेकरून आपल्याला ॲक्युरेट नंबर काढता येईल आणि ॲक्युरेट काही टेस्टिंग करता येईल डॉक्टरना दाखवण्याच्या आधी. अच्छा. तर इथे ऑप्टोमेट्रिस्टचा मेन रोल आहे. ओके.